नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर सकाळपासूनच मेघगर्जनेसह अति जोराच्या पावसानं हजेरी लावत ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना रडण्यास भाग पाडले असून सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसानं अनेकांचे जीवन विस्कळीत केले। रामटेक तालुक्यातील बोर्डा सराखा येथे शेतात चिखलीनी करणारे ट्रॅक्टर घरी परत आणत असताना जोराची वीज कडाडली आहे। अचानक वीज चमकल्याने ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटलं व ट्रॅक्टर उजव्या बाजूस असलेल्या नाल्यात शिरली। मात्र सुदैवाने ट्रॅक्टर चालक व अन्य शेतकरी सुखरूप बचावले आहे। तर एकीकडे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी परिसरामधील सर्व्हिस मार्गावर पॉवर शिवणीकडे जाणारा कंटेनर अचानक पुलावर बंद पडला व सतत पडणाऱ्या पावसाने पुलावर पूरस्थिती निर्माण झाल्याने पुरा ट्रक अडकलाय। मात्र ट्रक चालक व कंडक्टर यांना ओरिएंटल टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं। यात सर्व ओरिएंटल टोल कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे। अति रुद्ररूपी पावसामुळे रामटेक विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांच्या गावात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले। यात काचूरवाही येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। तर दुसरीकडे पुसदा पुनर्वसन येथील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मार्गाला मोठे खड्डे पडल्याने जीवितहानी टळली आहे। नव्यानेच तयार करण्यात आलेली रस्त्याला खड्डा पडल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झाले। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।